तुम्हाला खाज खरोज नायट्याचे फंगल इन्फेक्शन झालेले असेल, मान बगला जांघांमध्ये सतत खाज येत असेल, तर यासाठी आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आयुर्वेदानुसार नायटा किंवा गचकर्ण या त्वचा रोगाला दद्रू या नावाने ओळखले जाते. 14 प्रकारच्या क्षुद्र कुष्ठ आजारांपैकी हा एक आजार आहे. जास्त प्रमाणात घाम येणाऱ्या जागी त्वचेवर असे नायट्याचे चट्टे तयार होतात. या चट्ट्यांमध्ये बारीक आकाराच्या पुळ्या असून त्या खूप मोठ्या प्रमाणात खाज उत्पन्न करतात. आयुर्वेदातील 3 दोषांपैकी पित्तदोष आणि कफदोष वाढल्याने अशा प्रकारचा त्वचारोग आपल्याला होतो. तिखट, तेलकट, आंबवलेले पदार्थ, पॅकेज फूड, जंक फूड, फास्ट फूड, अति मांसाहार करणे, दुपारी जास्त प्रमाणात झोपणे, जागरण करणे, विरुद्ध आहार घेणे यामुळे शरीरातील पित्तदोष आणि कफदोष वाढतो आणि याचा परिणाम म्हणून त्वचेवर खरूज, नायटा यांसारखे त्वचारोग उत्पन्न होतात. फंगल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील आपल्याला नायटा किंवा गचकर्ण होतो. इतरांच्या वस्तू वापरणे, टॉवेल वापरणे, कपडे वापरणे यामुळे देखील इतरांचे फंगल इन्फेक्शन आपल्याला होऊ शकते. याशिवाय शरीराची स्वच्छता न राखणे, सतत आणि जास्त प्रमाणात घाम येण्याची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना खरूज किंवा नायटा होण्याचे प्रमाण जास्त असते. नायटा किंवा गचकर्णाच्या त्वचा विकारांवर घरगुती उपाय करताना स्वच्छता आणि आहार विहाराची पथ्ये पाळणे तितकेच महत्त्वाचे असते. अति आंबट, तिखट पदार्थ खाणे किंवा अति प्रमाणात मांसाहार करणे काही दिवस टाळावे. आपली आंतरवस्त्रे किंवा इतर कपडे धुतल्यानंतर कडक उन्हात वाळवून नंतरच त्यांचा पुन्हा वापर करायचा आहे. आंघोळीसाठी कडुनिंबाच्या पानांचा अर्क वापरून बनवलेला साबण वापरावा व तो स्वतंत्र ठेवावा. खरूज आणि नायट्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये करंजाच्या बियांपासून बनवलेले करंज तेल मिळते. हे करंज तेल स्वच्छ कापसाच्या मदतीने प्रभावित त्वचा स्वच्छ करून त्या ठिकाणी दिवसातून 3 ते 4 वेळा लावायचे आहे. खरूज आणि नायट्यासाठी कडुनिंबाच्या बियांचे तेल देखील गुणकारी असते. याशिवाय जास्त खाज आली तर त्यावर तुळशीच्या पानांचा किंवा दुर्वांचा म्हणजेच हरळीच्या पानांचा रस चोळल्याने खाज आणि आग कमी होते. आंघोळ करताना त्यामध्ये तुरटीची पावडर मिसळून आंघोळ करावी. तुमच्याजवळ कडुनिंबाचे झाड असेल तर त्याची पाने आंघोळीच्या पाण्यासोबत उकळवून अशा पाण्याने आंघोळ करावी. दिवसभरात शक्य तितके जास्त पाणी प्यावे. नारळ पाणी पिल्याने देखील फायदा होतो. गेरू आणि शंखजिरे हे दोन्ही बारीक वाटून ते वस्त्रगाळ करून घ्यायचे आणि ही तयार झालेली पावडर गचकर्ण झालेल्या जागी हळुवारपणे लावायची आहे. यामुळे काही दिवसातच फंगल इन्फेक्शन बरे होते. रात्री झोपण्यापूर्वी मुठभर काळे मनुके खावेत. यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. वातदोष, पित्तदोष, कफदोष हे वाढत नाहीत. मित्रांनो, अशा प्रकारे पथ्ये पाळून सांगितल्याप्रमाणे कोणताही एक घरगुती उपाय तुम्ही नियमित केला तर कसलाही फंगल इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होऊन जातो. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.